प्रचंड वाढलेली गरमी आणि त्यासाठी शरीराला थंडावा देणारे सॅलड ड्रेसिंग सहजपणे तुम्ही घरी तयार करू शकता. आणि ही हेल्दी, टेस्टी, ज्युसी, प्रोटीन रिच सॅलड जर तुम्ही कार्ब्स खात नसाल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी अगदी सुपर ऑप्शन आहे. आजची आपली क्वांटिटी एका पर्सन साठी फुल मील राहणार आहे, पण हे डिपेंड करतं की तुमची भूक किती राहील. आणि या ड्रेसिंगमुळे तुमच्या सॅलडचा रिचनेस वाढेल, व्हॅल्यू वाढेल. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि प्रोटीन रिच सॅलडची रेसिपी पाहणार आहोत. बरेच जण आजकाल कार्ब्स खायला बघत नाही, तर अशा वेळेस ही सॅलड तुम्हाला म्हणजे एक फुल मील देईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्रचंड गरमी वाढलेली आहे, इतका उकाडा वाढलेला आहे आणि ऊनही भरपूर वाढलेला आहे. तर अशा वेळेस शरीराला थोडा का होईना थंडावा देणारा, एक प्रकारचं प्रोटेक्शन देणारं आणि असं आपण स्पेशल ड्रेसिंग तयार केलेलं आहे. आणि आजच्या आपल्या सॅलडच्या रेसिपी मधलं हे स्पेशल ड्रेसिंगच महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक थंडावा मिळेल, त्याच्यामुळे आपली सॅलड हेल्दी, टेस्टी आणि एकदम ज्युसी तयार होईल. म्हणजे तुम्हाला एकदम खायची इच्छा होईल आणि या उन्हापासून तुमचं प्रोटेक्शन पण होईल. तर आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. समर स्पेशल प्रोटीन रिच आपली सॅलड आहे. तर हे 1 वाटी बॉईल केलेले चणे आहे, ज्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून आणि हळद घालून त्याला बॉईल करून घेतलेला. त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि चण्याला खूप जास्त शिजवायचं नाही. तुम्ही बघू शकता त्याला मी मीडियम फ्लेम वरती 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलेलं. आणि वजनाने म्हणाल तर 130 ग्रॅम आहे. 1 वाटी काकडी आहे, छोटी एक काकडी होती, त्याचे सालं काढून घेतले आणि अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घेतल्या. म्हणजे भरपूर पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर पाणी असते. 2 छोटी गाजर होती, त्याची पण मी अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतल्या. हे पण जवळपास 1 बाउल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीटरूट घालू शकता, कांदा पण टाकू शकता कट करून. सॅलड मध्ये टाकायला ड्रेसिंग तयार करून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेले ही कोथिंबीर आहे, तुम्ही बघू शकता. आज आपण जी सॅलड बनवत आहे ना, त्यासाठी हे परफेक्ट ड्रेसिंग आहे आपलं. नंतर हा स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना आहे. तर हा थोडा कोथिंबीरीपेक्षा कमी घ्यायचा, सारखा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ही कमी तिखटवाली एक हिरवी मिरची आहे. तुम्ही या ड्रेसिंग मध्ये टाकण्याऐवजी कट करून पण सॅलड मध्ये टाकू शकता. एक छोट्या आकाराचा हा पांढरा कांदा आहे. तर आपण समर स्पेशल सॅलड तयार करतो आहे, म्हणून मी कांदा घेऊन घेतला. तुम्हाला जर याच्यामध्ये नको असेल ना, तर तुम्ही एक तर कांदा अवॉइड करू शकता किंवा सॅलड मध्ये कट करून टाकू शकता या ड्रेसिंग ऐवजी. त्याचे छोटे छोटे आपण पीस करून घेऊ, म्हणजे बारीक होतील. तुमच्याकडे जो कांदा असेल तो घ्या, व्हाईट नसला तरी चालते, पण थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवा तो कांदा, म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जातो. कारण एवढं प्रचंड गरम होत आहे, इतकं टेम्परेचर वाढत आहे, त्याच्यामुळे कांदा हा रोज थोडा तरी खाल्लाच पाहिजे. नंतर तुम्ही बघू शकता मेजरिंग कपाचा हा पाव कप आहे किंवा 2 टेबलस्पून हा कच्च्या आंब्याच्या म्हणजे कैरीच्या फोडी आहे. सालं पाठीमागची काढून घेतली आणि याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. ही आपली समर स्पेशल सॅलड आहे, त्याच्यामुळे मी इथे कैरी घालून घेतलेली. तुम्ही जर एरवी करत असाल ना, तर याच्यामध्ये कैरीऐवजी, एरवी कैरी मिळत नाही तर लिंबू घालू शकता किंवा दही घालू शकता. पण दही जर घालत असाल ना, तर दही जे आहे ते खूप आंबट घालू नका आणि पातळ दही घालू नका. थोडंसं घट्ट करून घ्या आणि मग दही घाला, नाहीतर सॅलडला काय होते, पाणी सुटतं. आणि परत कैरी खूप आंबटवाली घेऊ नका, मीडियम आंबट चालेल, किंवा थोडंसं आपण जे म्हणतो ना तोतापुरी वगैरे, ती कैरी घ्या. पाव चमचा मीठ घालून. बाइंडिंग साठी 1 टीस्पून चणे आहे, बॉईल करून घेतलेले चणे आहे. ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे बाइंडिंग छान येते म्हणून मी टाकून घेतले. आणि एक आपल्याला स्वादही मिळेल. याची आपण पेस्ट तयार करून घेऊ. इथे आपलं ड्रेसिंग तयार आहे. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात. तुम्ही बघू शकता रंग पण खूप सुंदर आलेला आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आणि एखाद्या वाटीमध्ये हे काढून. बॉईल चणे घातल्यामुळे तुम्ही बघू शकता या ड्रेसिंगला छान बाइंडिंग आलेलं आहे. अशी थिक आपली ड्रेसिंग तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये हे तयार करून घेतलेलं ड्रेसिंग आपण घालून घेऊ. एवढ्या सॅलडसाठी हे ड्रेसिंग मी तयार केलं होतं. चणे बॉईल करताना आणि ड्रेसिंग मध्ये पण मीठ घातलं होतं, म्हणून मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते. काकडीला आणि आपल्या गाजराला लागेल एवढंच. आणि आता आपण हे हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊ. सिंगल पर्सन साठी हा सफिशियंट ब्रेकफास्ट आहे, एकदम हेल्दी ब्रेकफास्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता ड्रेसिंग जे आहे ते किती सुंदर कोट झालं याला आणि अप्रतिम दिसते आहे. चवीला पण खूप छान लागते. सगळ्यात शेवटी खमंग भाजून घेतलेलं
जिरं आहे 1 चमचा, पोहे खायच्या चमच्यानी ते टाकून घ्या, कारण थंड असतं. उन्हाळ्यामध्ये मस्त तुम्हाला बेनिफिट देईल आणि सुपर लागतं. थोडासा क्रंचीनेस त्याला येतो, पण चांगलं भाजून घ्यायचं मंद आचेवरती. आणि तुमची सॅलड तयार आहे. वाव. आणि तुम्ही पण अशा पद्धतीचं ड्रेसिंग आणि सॅलडची रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.